या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवारी 29 मे रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। यावेळी मंत्री महोदय सकाळी 9 वाजता नियोजन भवन इथं जिल्हाधिकाऱ्यांचा आढावा घेणार आहेत। सकाळी 11 वाजता नोंदणी महानिरीक्षक यांचा सोलापूर जिल्हा आढावा तसंच जमाबंदी आयुक्त यांचा सोलापूर जिल्हा आढावा घेणार आहेत। या शासकीय बैठका झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना भेटणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी दिली। सोलापुरातील विमान सेवा गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे। ती सुरू व्हावी यासाठी भाजपमधील अनेक नेते प्रयत्नशील होते। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं, परंतु दुसरीकडे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी अनेक वेळा भाजप खोटं बोलतो आणि रेटून बोलतो असं म्हणत विमान सेवा भाजपकडून सुरू होणार नाही असं मत व्यक्त केलं होतं। यासाठी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन देखील करण्यात आलं होतं, परंतु भाजप बोलत नाही तर प्रत्यक्षात करूनही दाखवतो असं म्हणत भाजपचे नेते अनंत जाधव यांनी विमान सेवा सुरू झाल्याच्या निमित्तानं काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांचं सोलापूर गोवा विमान प्रवासाच्या पहिल्या दिवशीचं तिकीट काढून उपहासात्मक आंदोलन केलं। स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं श्री मार्कंडे उद्यान येथील त्यांच्या पुतळ्यास पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी ओम प्रकाश वाघमारे, विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर, भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्री कांचना यंदम, माजी नगरसेवक विश्वनाथ बेंद्रे, श्रीनिवास कर्ली, पांडुरंग दिड्डी, रामचंद्र जन्नू, प्रशांत बडवे, आनंद बिर्रू, विजय पुकाळे, नागेश सरगम, मनोज कलशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते। सोलापूर विमानतळावर येत्या 9 जून पासून सुरू होणाऱ्या नव्या विमान वाहतूक सेवांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस विभागामार्फत मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं। या मॉक ड्रिलमध्ये पोलिसांनी विविध आपत्कालीन परिस्थितींचं अनुकरण करून त्यावर त्वरित कारवाई कशी करावी याची प्रात्यक्षिकं दाखवली। बॉम्ब धमकी, अज्ञात वस्तू सापडणं, संशयित व्यक्तींची हालचाल, प्रवाशांमध्ये गोंधळ अशा परिस्थितींचा विचार करून ही कवायत राबवण्यात आली। सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत। बऱ्याच भागातून घराघरातून पाणी शिरण्याचे प्रकार घडत असल्यानं नागरिकांवर नामुष्कीची वेळ आली आहे। दरम्यान कर्णिक नगर परिसरात पावसाचं पाणी साचून ते घराघरातून शिरत असल्यानं गंभीर प्रसंग उभा राहिला। रात्र जागून काढण्याची वेळ इथल्या नागरिकांवर आली। अशा प्रकारे घरात पाणी वारंवार येत असेल तर कोणती परिस्थिती उद्भवेल याची चिंता कर्णिक नगर भागातील रहिवाशांना लागून राहिली आहे। पालिकेनं इथल्या समस्येकडे दुर्लक्ष केलं। चुकीच्या पद्धतीनं ड्रेनेजचे चेंबर बंद केले, पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग बंद करण्यात आले। यामुळे कर्णिक नगर परिसरात पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी मार्गच उरला नाही। काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय। अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद। वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये। मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज, दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही। सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर तुळजापूर रोड, सोलापूर। संपर्क
86 98 12 88 88.